350-350 वर्षाची झाडं तुटतायत आणि याचं ट्रान्सप्लांटेशन प्रोटोकॉल आपल्या NMCकडे नाही आहे. आम्ही वारंवार बायोलॉजिस्ट म्हणून ट्रान्सप्लांटेशन प्रोटोकॉलची मागणी करत आलो आहे. नोटिसेसमध्ये, हिअरिंगमध्ये, जॉईंट सर्वेमध्ये. आपल्याला माहिती नाही आहे की हे कसं त्याचं ट्रान्सप्लांटेशन करणार आहे. जागा निश्चित नाही आहे आणि ही ट्रान्सप्लांटेशनची पद्धत नसते. तुम्ही पूर्ण झाड तोडून मोकळं केलं आहे, त्याचं फक्त खोड उभं केलं आहे आणि त्याला तसं मुळासकट तुम्ही फरफटत नेणार आहात कुठेतरी आणि ट्रान्सप्लांटेशन करणार आहात. तर हे जगामध्ये कुठेच असं ट्रान्सप्लांटेशन सक्सेसफुल होत नाही. म्हणजे हे झाड तुम्ही मारलं आहे. सुप्रीम कोर्टचे, हायकोर्टचे सगळे जे नियम आहेत ते धाब्यावर धरून हे झाड सगळं मारलंय तुम्ही आणि हे आमचं हेरिटेज आम्हाला परत आमच्या मुलांना कधीच मिळणार नाही आहे. आणि नाशिककरांना असा प्रश्न पडलाय की महापौर आमचे, उपमहापौर आमचे, आम्ही जायचं कुठे, आमचे सगळे कंप्लेंट